अंबानी हे आधीपासूनच मोठे, पण मोदी मोठे झाल्यानंतर अदानी मोठे झाले। राज ठाकरेंचा मोदी आणि अदानींवर हल्लाबोल। धारावीच्या निमित्तानं अर्धी मुंबई अदानींना दिल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप। राज ठाकरे सुद्धा अनेक उद्योगपतींच्या घरी गेले, आलिंगन घातलं। ठाकरे बंधूंची दुटप्पी आणि ढोंगीपणाची भूमिका। भाजपच्या अमित साटम यांची ठाकरे बंधूंवर टीका। मराठी आणि हिंदूंमध्ये देवेंद्र फडणवीसांनी गफलत करू नये। फडणवीस हिंदू आहेत की नाही माहिती ते सांगावं। मुंबईमध्ये हिंदू महापौर होणार, यावरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल। उद्धव ठाकरेंना मत म्हणजे जिहाद्याला मत। नितेश राणेंची बोचरी टीका। तर ठाकरे कुटुंब महाराष्ट्रातलं आहे का? मुंबईसाठी ठाकरे कुटुंबियांनी काय दिवे लावले? नितेश राणेंचे सवाल। बीफ एक्सपोर्टमध्ये काँग्रेसच्या काळात भारत 9व्या क्रमांकावर होता, तर आता मोदींमुळे 2ऱ्या क्रमांकावर। मोदींच्या काळात गायी अधिक मारल्या गेल्या। भाजपनं हिंदुत्व सांगू नये, हिंदुत्वावरून ठाकरेंचा घणाघात। मराठी मतं फोडण्यासाठी मिंधेंचा वापर। मुलाखतीतनं उद्धव ठाकरेंचा भाजप आणि शिंदेंवर जोरदार हल्लाबोल। मराठी माणसात फूट पाडण्याचं काम मिंधेला दिलंय। उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका। उद्धव मामू सत्तेत आल्यास मुंबईचं मोहम्मद लँड करतील। उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर मंत्री नितेश राणेंचा पलटवार। तर महायुती सत्तेत आल्यास मुंबईचं बॉम्बे करतील, उद्धव ठाकरेंनी केलं होतं वक्तव्य। आमची युती होईल अशी त्यांनी अपेक्षा केली नव्हती, मनसे अध्यक्ष ठाकरे यांचं वक्तव्य। तर आमची युती होऊ नये यासाठी त्यांनी सर्व योजना केल्या। राज ठाकरेंचा राज्य सरकारवर निशाणा। आमची शहासेना मग तुमची सोनिया सेना आहे का? मंत्री संजय शिरसाट यांची उद्धव ठाकरेंवर टीका। तर मोदी शहा युतीचे नेते आहेत, त्यांच्याशी काय आमचा संवाद व्हायला नको का? शिरसाट यांचा सवाल। अंतिम टप्प्यात शिवतीर्थावर प्रचाराच्या तोफा धडाडणार। तर 11 जानेवारीला ठाकरे बंधूंची शिवतीर्थावर सभा होणार। 12 जानेवारीला शिंदे सेना आणि भाजपला सभेसाठी परवानगी। दोन्ही पक्षांकडून सभा गाजवण्याची तयारी सुरू। किमान 27 महानगरपालिकांमध्ये भाजपचा महापौर असेल। महापालिका निवडणुकीमध्ये भाजपच नंबर 1चा पक्ष असेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। आम्ही मुंबईमध्ये संघर्ष करून म्हातारे झालो। आम्ही डबल सर्टिफाईड मुंबईकर आहोत। आम्ही मुंबईसाठी लढत होतो तेव्हा फडणवीसांचा जन्म सुद्धा झाला नव्हता। संजय राऊतांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज मुंबई, वसई विरार आणि मीरा भाईंदरमध्ये सभा। तर दुपारी 4:15 वाजता वसई विरारमध्ये, संध्याकाळी 5:45 वाजता मीरा भाईंदरमध्ये, तर संध्याकाळी 7:15 वाजता अंधेरीत आणि रात्री 9:15 वाजता चेंबूर कॅम्पमध्ये सभा होणार। पुणे कितीही मोठ्या बापाचा असू द्या, मी गुंडगिरी मोडून काढणार। पिंपरी चिंचवडच्या सभेतनं अजित पवारांचा इशारा। तर पिंपरीतील 2 गरुडांची मक्तेदारी रॉकीभाई म्हणजेच अजित पवार संपवणार। रोहित पवारांचा महेश लांडगे आणि शंकर जगतापांवर निशाणा। तुम्ही करेक्ट कार्यक्रम करता, मग आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का? महेश लांडगेंची अजित पवारांवर टीका। आमच्याशी लढाईची भाषा करायची नाही, महेश लांडगेंचा अजित पवारांना इशारा। जिंकलो तर लोकशाही आणि हरलो तर ईव्हीएम मतचोरीची विरोधकांची भूमिका। पराभवाच्या स्पष्टीकरणाची विरोधकांकडून तयारी सुरू। दरम्यान राज ठाकरेंच्या ईव्हीएमवरील टीकेला अमित साटम यांचं प्रत्युत्तर। उपमुख्यमंत्री आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर। तर रोड शो बरोबर कात्रज, कसबापेठ आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिंदेंच्या जाहीर सभा। नाशिकमध्ये आज ठाकरे बंधूंची पहिली प्रचार सभा। सभेच्या आधी कार्यकर्त्यांनी उद्धव आणि राज ठाकरेंचे 2003 सालचे फोटो दाखवले। नाशिकच्या गोदा पार्कचं भूमिपूजनावेळी या ठिकाणी कार्यक्रम होता, त्याचेच फोटो कार्यकर्त्यांनी यावेळी दाखवले। राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर अटल सेतूचा निर्णय झाला। गतिशील सरकारनं स्वप्न सत्यात उतरवलं। चित्रा वाघ यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। शिंदेंसोबतची भेट ही अनपेक्षित होती। एका कार्यक्रमादरम्यान भेट झाली। बेकायदेशीर असले तरी सुद्धा शिंदे उपमुख्यमंत्री आहेत। उपमुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। स्वतः जे तुंतून हातात घेऊन फडावर उभे आहेत, त्यांनी इतरांना मास्तर म्हणणं म्हणजे सर्वात मोठा विनोद। जयंत पाटलांची अवस्था पिंजरा चित्रपटातील निळू फुलेंसारखी। नवनाथ बन यांची टीका। तर भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तर सारखी असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली होती। अंबरनाथ प्रकरणामुळे भाजप ढोंगी लोकांचा पक्ष असल्याचं समोर आलं। भाजपनं काँग्रेससोबत एक प्रकारे युती आघाडी केली आहे। काँग्रेसचे नगरसेवक निलंबित करताच भाजपनं त्यांना पक्षात घेतलं। संजय राऊतांचा अंबरनाथमधील 12 काँग्रेस नगरसेवकांच्या पक्षप्रवेशावरून निशाणा।
परळीमध्ये शिंदेची शिवसेना, एमआयएम आणि राष्ट्रवादीची युती. तुमच्या बंड आणि तत्वांच्या गप्पा कायमच्या थांबवा. अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर ट्विट करत टीका. तर हीच का तुमची खरी वैचारिक भूमिका? दानवेंचा सवाल. एमआयएम सोबत युतीमुळे भाजपचा खरा आणि दुटप्पी चेहरा समोर आला. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांची भाजपवर टीका. तर महायुतीच्या तिन्ही पक्षांनी महाराष्ट्रामध्ये राजकीय तमाशा मांडला. हे दुर्दैवी. विश्वजित कदम यांचं टीकास्त्र. कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय प्रचाराचा रणसंग्राम. एकनाथ शिंदे विरुद्ध भास्कर जाधव यांचा प्रचार. कल्याण पूर्व आणि पश्चिमेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर सभा. तर याचवेळी कल्याण पश्चिमेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांची चौक सभा. ठाण्यामध्ये ठाकरे बंधू आणि शिवसेना भाजपात बॅनर वॉर. ठाण्यातील माजीवाडा परिसरामध्ये दोन्ही पक्षांकडून बॅनरबाजी. आपलं ठाणं वाचवायलाच हवं, ठाकरे बंधूंच्या बॅनरचा आशय. तर विकासाची दिसते गती, म्हणूनच विश्वासाची महायुती. शिवसेना भाजपच्या बॅनरवर हावले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची नागपुरात आज जाहीर सभा. नागपूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार. 2 पूर्व नागपुरात तर 1 उत्तर नागपुरात सभा होणार. अर्थ खातं, क्रीडा खातं, अल्पसंख्याक खातं माझ्याकडे खाती असल्यानं तुम्ही काळजी करू नका. सांगलीतील सभेतनं अजित पवारांचं वक्तव्य. मिरजमध्ये अजित पवारांची सभा सुरू असताना घोषणाबाजी. अजित पवारांच्या एनसीपीचे उमेदवार आझम काझी यांच्या समर्थकांची घोषणाबाजी. आझम काझी यांना पोलिसांकडून हद्दपारीची नोटीस. तर आज रात्री 1 वाजता काझींना शहर पोलिसात सोडण्याचे आदेश. अशोक चव्हाणांनी मतदारांची किंमत मटणापुरती केली. अशोक चव्हाणांच्या वक्तव्याचा यशोमती ठाकूरांकडून निषेध. रोज खा मटण आणि दाबा कमळाचं बटण, असं विधान अशोक चव्हाणांनी केलं होतं. नागपूर मनपा निवडणुकीमध्ये परिणय फुकेंकडून बटोगे तो फसवगेचा नारा. चुकून काँग्रेस निवडून आलं तर आपला विकास होणार नाही. दिशाभूल करणाऱ्या प्रचाराला बळी न पडण्याचंही आवाहन. वसई विरारमध्ये फक्त जय श्री रामच चालणार. नालासोपारा इथल्या सभेमध्ये नितेश राणे यांचं वक्तव्य. मुंबईत मंत्री अदिती तटकरे प्रचाराच्या रिंगणात. राष्ट्रवादी उमेदवारांसाठी मंत्री अदिती तटकरे यांचा प्रचार. तटकरे वरळीमध्ये मतदारसंघात करणार प्रचार. कोल्हापूर पालिकेसाठी सतेज पाटलांकडून बसनं प्रवास करत प्रचार. सतेज पाटलांनी बसनं प्रवास करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तर केएमटी बसेस वाढवून महिलांना मोफत प्रवास आणि स्पेशल पिंक बसेस सुरू करणार. सतेज पाटलांचं आश्वासन. परभणीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराला वेग. तर 411 उमेदवारांकडून घरोघरी जात प्रचार. राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराकडून राजस्थानमधील कच्ची घोडी नृत्य करत अनोखा प्रचार. नाशिकमध्ये उद्योगमंत्री उदय सामंतांच्या बॅगांची तपासणी. निवडणूक आयोगाच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरू. संतोष धुरींच्या पाठोपाठ मनसेला आणखी एक धक्का. मनसेचे शिवडी विभाग अध्यक्ष संतोष नलावडे यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. संतोष नलावडे मनसे नेते बाळा नांदगावकरांचे निकटवर्तीय. पनवेलमध्ये महापालिका निवडणुकीच्या आधी शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का. पनवेलमध्ये प्रभाग क्रमांक 17 आणि 20 सह कळंबोलीमधील शेकापच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश. सोलापूर महापालिका निवडणुकीमध्ये बंडखोरी करणं, पदाधिकाऱ्यांना भोवलं. तर भाजपकडून बंडखोर 28 कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई. माजी उपमहापौर 4 माजी नगरसेवकांसह 28 जणांवर ही कारवाई. शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांची माहिती. जळगावमध्ये भाजपकडून 27 बंडखोर पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी. पक्षाच्या सूचनेनंतर सुद्धा उमेदवारी मागे न घेतल्यानं तसंच खुलासा न दिल्यानं भाजपची ही कारवाई. शरद पवार कधी मोदींच्या मांडीला मांडी लावून बसतील सांगता येत नाही. शरद पवारांच्या नादी लागू नका. नवी मुंबईतील सभेत शहाजी बापू पाटलांचं विधान. तर ठाकरे बंधूंची युती 3 महिन्यात तुटेल. शहाजी बापू पाटलांचं सूचक वक्तव्य. नागपुरात भाजपच्या माजी महापौर अर्चना डेहनकरांचे पती विनायक डेहनकरांचं निलंबन. विनायक डेहनकरांसह 32 जणांचं निलंबन. भाजपचे माजी नगरसेवक सुनील अग्रवाल, धीरज चव्हाण यांच्यासह अनेकांचं निलंबन. मुंबईमध्ये मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना काँग्रेस युतीकडे 36 जागांवर उमेदवार नसल्याचं समोर. काँग्रेसकडे 20 तर वंचितकडे 16 उमेदवारांचा अभाव. काँग्रेसकडे या जागांवर उमेदवारच नाही. ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा कोणताही भाग येऊ द्या, काही फरक पडत नाही. प्रत्येक निवडणुकीमध्ये पब्लिसिटीसाठी आरोप करतात. ठाकरे बंधूंच्या मुलाखतीवर मंगलप्रभात लोढा यांची टीका. तर जनतेला यावेळी महायुतीचा महापौर निवडून द्यायचा आहे, लोढा यांचं वक्तव्य.
गुंड गजा मारणेला पोलिसांकडून समज, पत्नी जयश्री मारणेला मतदान करण्यासाठी मतदारांना मारणेकडून फोन, जमिनीच्या अटी शर्ती लक्षात घेत असं कुठलंही कृत्य करू नये, पुणे पोलिसांकडून गजा मारणेला तंबी. मुंबई महायुतीच्या भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये 153 जण कोट्यधीश. भाजपचे प्रभाग क्रमांक 122 चे चंदन शर्मा सर्वाधिक श्रीमंत उमेदवार. मुंबईमध्ये भाजपच्या उमेदवारांमध्ये 92 आणि शिंदेच्या सेनेचे 61 उमेदवार कोट्यधीश. भाजपच्या गाड्यावर निवडणूक आयोगानं आक्षेप घेणं लॉजिकल वाटत नाही. निवडणूक आक्षेपानंतर संगीतकार अवधूत गुप्ते यांची पहिली प्रतिक्रिया. चंद्रपूर महानगरपालिका प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची चहासाठी विश्रांती. वडेट्टीवारांनी गाडी थांबवून कार्यकर्त्यांचा घेतला चहाचा आस्वाद. भाजपचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यावर हृदयविकाराची शस्त्रक्रिया. नाशिकच्या खासगी रुग्णालयामध्ये गावित यांच्यावर एंजिओप्लास्टी, तर सध्या गावितांची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती. नागपूरमध्ये 14 आणि 15 जानेवारीला मनपाची शहर बस सेवा. आपली बस बंद राहण्याची शक्यता. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बस सेवा बंद राहण्याची शक्यता. मतदान केंद्रावर कर्मचारी आणि साहित्य पोहोचवण्यासाठी बसचा वापर होणार. धुळ्यामध्ये निवडणूक आयोगाच्या प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या 188 कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. वारंवार नोटीस बजावल्यानंतर सुद्धा उपस्थित न राहिल्यानं आयोगाची ही कारवाई. चंद्रपूरमध्ये प्रचारासाठी आलेल्या उमेदवाराला मतदार महिलेनं विचारला जाब. पावसाळ्यामध्ये घरात निघालेला साप आणि घरासमोरचे दिवे बंद असल्याची तक्रार महिलेनं केली होती. तक्रारीची दखल न घेतल्यानं महिलेनं उमेदवारालाच विचारला जाब. बीडमधील राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांच्या जावयावर उधळल्या नोटा. नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांच्या जावयावर पैसे उधळण्याचा व्हिडिओ समोर. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये अजित पवार पक्षाकडून नगराध्यक्ष पदावर पारवे निवडून आलेत. माजी मंत्री तानाजी सावंतांविरोधात तुळजापूरमधील पुजारी आक्रमक. तानाजी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी नगराध्यक्ष झाला. भक्तांना आता प्रसादाऐवजी ड्रग्जची पुडी दिली जाईल असं वक्तव्य तानाजी सावंतांनी केलं होतं. पालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून जोरदार तयारी. बेस्टच्या 1100 बसेस निवडणुकीला झुंपणार. 13 ते 15 जानेवारी दरम्यान प्रवासी सेवा यामुळे कोलमडणार. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीमध्ये 700हून अधिक पोलीस आणि होमगार्ड्स तैनात. तर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी इचलकरंजीमध्ये पोलीस प्रशासन सज्ज. अपर पोलीस अधीक्षकांची माहिती. सोलापुरात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कारवाईचा बडगा. मतमोजणीपर्यंत 53 जणांवर महापालिका हद्दीत प्रवेश करण्यास प्रतिबंध. शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई. उजनी धरण प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या समस्या भरणेंसमोर मांडल्या. सर्व प्रश्न सोडवण्याचं दिलं आश्वासन. भारतीय सैन्य दलाला नवी मुंबईतील शिंदेच्या शिवसेनेकडून मदतीचा हात. तर शत्रूपासून आणि हवामानाचा सामना करण्यासाठी सैन्य दलाला 50 कंटेनरची मदत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मदतीचा हात. दिल्लीमध्ये तृणमूल काँग्रेसचं गृहमंत्रालयाबाहेर आंदोलन. ईडीच्या छाप्याविरोधात तृणमूल काँग्रेसचे खासदार आक्रमक. केंद्रीय तपास यंत्रणा जाणून बुजून नेत्यांना लक्ष करत असल्याचाही आरोप. नागपूरच्या सावनेरमध्ये ईडीनं छापेमारी केल्याची माहिती. ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केल्याची माहिती. सावनेरमधील रेती व्यावसायिकाच्या ठिकाणांवर पहाटेपासूनच छापेमारी. नंदुरबारमध्ये अवकाळी पाऊस, कमी दर आणि उशिरा सुरू झालेल्या सीसीआय केंद्रांमुळे कापूस हंगाम अडचणीत. तर राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रामध्ये 50% घट. चिपळूणमध्ये वसिष्ठी दुग्ध प्रकल्पाच्या कृषी आणि पशुधन प्रदर्शन महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. प्रदर्शनातील पशुपक्षी ठरतायत सर्वांचंच आकर्षण. बुलढाण्याच्या मोताळामध्ये जळालेले विद्युत रोहित्र बसवण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. युवासेना उपजिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन. अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीवर वाळलेली ज्वारी टाकून शेतकऱ्यांकडून निषेध व्यक्त. भंडाऱ्यामध्ये अॅग्रीस्टॉप फार्मर आयडीचा गोंधळ. फार्मर आयडीमध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ. यामुळे शेतकरी विविध शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची भीती. प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी.